नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहे. दादा, देवमाजावरती तारक मंत्र निरूपण हा अजून दुसऱ्याने आणि कोणी अटेम्प्ट केला नाहीये. आपलं 7.5 तासाचं तारक मंत्र आहे. आणि काल दुसरं एक असं युनिक जे झालं म्हणजे जेवणाच्या वेळेला जी प्रार्थना म्हणायची असते, वदनी कवळ घेता, याचं निरूपण अजय बुवा रामदासी म्हणून आहेत सज्जनगडचे, त्यांनी दिलं आणि खूप सुंदर आहे. सगळ्यांनी ऐकावं माझी ही विनंती आहे. जेव्हा मी त्यांच्याबरोबर बसलो, एक बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो की मी एकदा त्यांच्याकडे इकडे पुण्यामध्ये मुकुंद नगर मध्ये श्रीधर स्वामींचा मठ आहे, ते तिकडे येतात. ते गोडसे काकांचे नाही, गोडसे काकांचं नाही, दुसरं आहे मुकुंद नगर मध्ये. तुम्ही गोडसे काकांचं सांगतात ते पर्वतीला पद्मावती पाशी. तर यांच्याशी मी एकदा त्यांच्याकडे गेलो, त्यांनी सांगितलं की तुम्ही पोहे खाणार का. मी सांगितलं ठीक आहे द्या. मला वाटलं की ते ऑलरेडी असेल की तिकडे ठेवलेलं. हे अर्धा तास आत गेले आणि अर्धा तासानंतर एक प्लेट पोहे घेऊन माझ्यासाठी आले. मग मी विचारलं तुम्ही आता बनवलात का. हो, मी माझ्यासाठी बनवत होतो, मग तुमच्यासाठी पण बनवलं. पण मी ते मला इंट्रोडक्शन देताना मित्र म्हणून इंट्रोड्यूस करतात, पण माझी मला अवकात माहितीये. मी बाबा ते खूप मोठे व्यक्तिमत्व आहे ते, आणि ते असे प्रेमाने बोलतात, लोकांचे इंट्रोडक्शन करतात. ते खूप असं छान वाटतं त्यांच्या सानिध्यामध्ये. मी काल त्यांच्या 2 दिवसापूर्वी त्यांच्याबरोबर बसलो, तर मला ती एक छोटीशी वाईट सवय आहे की नखाने खोडून थोडी माहिती काढायची. त्यांना विचारलं की तुम्ही संन्यासी आहात, मग तुम्ही बाहेरचं खाता का. त्यांचं म्हणणं होतं की मी फक्त स्वतः बनवलेलं शिजवलेलं अन्न खाऊ शकतो. थोडी मुभा आहे, पण बाहेर जाताना मी पाणीशिवाय मी आणखीन काही घेऊ शकत नाही, कितीही मोठी जर्नी असो. कोणाच्या घरी गेलो तर जास्तीत जास्त 1 ग्लास दूध, त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही नाही. आणि कारण ते संन्यासी असल्यामुळे ते टिफिन पण घेऊन जाऊ शकत नाही. त्यांना विचारलं का एवढं स्ट्रिक्ट का. त्यांनी सांगितलं की जी मी प्रवचन देतो, ती जी ताकद आहे ती मी ह्या डिसिप्लिन पाळतो म्हणून येतो. हा प्रॉब्लेम मला लोकांच्या मध्ये आढळला. अनुशासन हे कसं करायचं मला सांग. श्रीराम, सर्वांना नमस्कार. आणि परवा जो आपण एपिसोड केला त्यातनं दोघा तिघांचं नेहमीप्रमाणे काही फोन आले तो एपिसोड ऐकल्यानंतर, आणि आनंद वाटला की जे पूर्वीपासून जे साधना आपण ह्या चॅनलवरती दिलेली आहे ते करतायत आणि त्यांना उत्तम प्रकारे त्याचा फायदा होतोय, म्हणजे मानसिक होतोय, शारीरिक होतोय, दोन्ही. आता सरांनी आत्ता जो एपिसोडच्या बद्दल म्हणाले तो एपिसोड कालच ऐकला आणि खरंच खूप सुंदर झालेला आहे. काय आहे की आपण मागं परान्न हा विषय केला होता की जो भाग पाहिलेला होता की प्रत्येक गोष्टीमध्ये एक गती असते. आणि म्हणजे आपण समजा इथनं दिल्लीला जायचं तर आपण लवकर कसं पोहोचू शकू असा आपण जर विचार केला तर कोणी सांगेल की विमानाने आपण पटकन 2 तासात पोहोचू म्हणून. तसं नकारात्मकता ह्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या पटकन प्रसार त्याचा करू शकतो, किंवा त्या अनुषंगाने एखादी वाईट शक्ती दुसऱ्याच्या देहामध्ये किंवा दुसरीकडे आपण ट्रान्सफर करू शकतो, म्हणजे पास करू शकतो ती. आणि त्यातलं सगळ्यात मोठं एक अस्त्र म्हणजे आहे ते म्हणजे अन्न आहे. म्हणजे हे संन्यासी लोक किंवा काही लोक की जे बाहेर गेल्यावर खात नाहीत, पित नाही. मी सुद्धा 100% पाळतो, कारण तो आमच्या गुरूंनी नियम घालून दिला होता की कोणाकडे पाणी पण प्यायचं नाही. ह्याच्यातनं सुरुवातीला खूप नात्यातच घरामध्ये खूप वादंग झालेले आहेत आणि तुम्हाला अनेक गोष्टींना सामोरं जायला लागतं. वाटेल ते लोक बोलतात, आम्ही विष खायला देतोय का, आमचं वाईट आहे का, आम्ही जे अन्न वाईट आहे का, आमचा दृष्टिकोन वाईट आहे का. पण वास्तविक ह्या सगळ्या गोष्टींना अर्थ काही नसतो. मुळात काय असतं की एखादी गोष्ट जर ह्या मार्गाने जाणार आहे हे जर माहिती आहे, तो गुण असतो, तर तो स्वीकारू नये. आणि जेव्हा गुरुने एखादी गोष्ट सांगितली की ही कर, तर ती त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं प्रश्न न करता आपण ती करायला पाहिजे. तसंच सांगितलं की करू नको.
म्हणजे ह्याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की आत्ता 2-3दा असं ह्या 2 महिन्यात घडलं की स्वामींचं पुण्यतिथी होती आणि प्रसाद घेऊन आले आणि आमच्या ऑफिसचा स्टाफ म्हणला, त्या म्हटलं मठात जाऊन आले आणि प्रसाद आणला स्वामींचा, घ्या. तर म्हटलं मला नको, तुला म्हटलं माहिती आहे ना काही काय खात नाही याच्यात. त्याची म्हटलं अहो सर प्रसाद आहे. म्हटलं नाही. आता मनुष्य भावनात्मक काय होतो की नाही का म्हणू शकत नाही की तो त्या तत्वाचा आहे किंवा या मंदिरातनं आणलेला आहे, मग आता प्रसादाला नाही कसं म्हणायचं, हा एक भाग येतो. पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट गुरूंच्या मार्फत स्वीकारता तर तेव्हा कुठलीच गोष्ट तुम्हाला घेता येत नाही किंवा तुम्हाला त्या अनुषंगाने जायला लागतं. अगदी करवीर शंकराचार्य पीठामध्ये सुद्धा माझं जेव्हा जाणं होतं तेव्हा स्वामीजी म्हणतात हे घ्या. म्हटलं नाही होणार, शक्य नाही. ते तुम्ही वाटेल ते बाकी काही सांगा पण पाणी आणि अन्न हे कुठंच घेत नाही. ह्याचं कारणच असं आहे की तुम्हाला जर तत्व किंवा आपल्यामध्ये निर्माण होणारी ताकद असते, शक्ती नाही म्हणत ताकद असते की ती दुसऱ्यासाठी कोणाची जरी वापरायची, तर त्याच्यासाठी मुळामध्ये आपण उत्तम असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या अन्नाला वास येतो, मग तो अगदी बासमती 76 रुपये किलोवाला जर तांदूळ असेल, तसं जर भात केलेला असेल पण त्याला जर वास आला तर तो मनुष्य खाणार नाही. तसं तुम्हाला स्वच्छ हा एकच शब्द आहे की स्वच्छ हे राहायलाच लागतं आणि त्याचे काही अटी नियम आहेत, हे पाळायला लागतात. आणि म्हणून एखादा जर व्यक्ती म्हणलं की तुम्ही ह्या गोष्टी करू नका, तर आपण त्या करायच्या नाही. जुन्या काळीमध्ये मी एक गोष्ट ऐकली होती की काही जुनी लोक जी होती की दुसऱ्यांकडे घरी नातेवाईकांकडे जेवायला गेली की जेवण झाल्यावर त्या ताटाखाली न सांगता काही पैसे, ठराविक पैसे ठेवून जायचे. मग ज्यांच्याकडे जेवायला गेले ते ताट उचललं की त्यांना ते पैसे मिळायचे. त्यांनाही माहिती असायचं की ते म्हणजे थोडक्यात ही व्यावहारिक गोष्ट त्यांनी केली. जिथं व्यवहार असतो तिथं प्रेम नसतं आणि जिथं व्यवहार असतो तिथं कुठल्याही शक्ती काम करत नाही. हा दुसरा भाग झाला. म्हणजे जसं सरांनी त्यांना विचारलं की तुम्ही बाहेर गेल्यावर काही खात नाही का? आपण हॉटेलमध्ये गेलो तर हॉटेलमध्ये गेल्यानंतर किती उत्तम प्रकारची डिश तुम्हाला खायला मिळो, पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रेम हा प्रकार किंवा हा भाग कधीच नसतो. आपण कुठंतरी ट्रिपला जातो, टूरला जातो, 6-6, 7-7 दिवस अगदी बाहेर जाऊन त्या भागातले पदार्थ खातो, सगळी मजा येते. पण शेवटी म्हणतो की नको, आपण घरी जाऊन तू आई एकदा याचा भाताचा कुकर लाव. बाहेर ते इतकं दाल फ्राय, रस्से सगळं खाल्लेलं असतं, पण समाधान जे मिळतं ते घरी आल्यातल्या अन्नामध्येच मिळतं, कारण त्याच्यामध्ये प्रेम आणि भाव असतो. आणि बाहेरच्या अन्नामध्ये हा याचा अभाव असतो. म्हणून बाहेर काही वेळा जर खाल्लं तर त्याच्यात तुम्हाला ते अंगी म्हणजे येत नाही, कारण तो त्याचे पैसे घेतो, आपण त्याचे पैसे मोजत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे आता हा समर्थांनी जो श्लोक सांगितलेला आहे की जो लग्नामध्ये आत्ता शक्यतो आता त्याचा जास्त उपयोग लग्नातच होतो, कोणी घरी ह्याचा वापर करत नाही. आणि जे म्हणतात आम्ही करतो त्यातलं 1-2% असेल, पण कुठं मठामध्ये एकत्र पंगत बसत असेल किंवा मंदिरात असेल तरच याचा वापर केला जातो. पण अर्थ त्याचा कोणी समजून घेतला जात नाही की आपल्या देहामधलं जो अग्निकुंड आहे शरीरातला, त्याला जेवढं रसद पाहिजे तेवढीच ती पुरवणं, एवढंच ह्याला म्हणतात उदर भरणं नव्हे. जाणिले हे यज्ञकर्म, हे यज्ञाचं कर्म आहे. म्हणजे यज्ञामध्ये तुम्ही आपण समिधा आणून ठेवतो, पण त्या एकदम टाकत नाही. म्हणजे एकदम टाकल्या तर त्याचा धूर होईल आणि तो अग्नी भिजेल. म्हणून इथं आपल्याला ते जाणून घ्यायचंय की अन्न आपण जे ग्रहण करतोय ते कुठं पळून जाणार नाही. आपल्या देहातला जो यज्ञ आहे, अग्निकुंड आहे, हा थोडं थोडं अन्न घेतला तर प्रज्वलित राहणार आहे, हा याचा अर्थ असा. आणि जेवढं तुम्हाला हा प्रज्वलित करायचा जो भाग आहे तेवढाच तुम्ही घ्या. इथं अजून एक गोष्ट कशी आहे की आपण जेवल्यावर बघा आपल्याला ढेकर येते. मग शास्त्र सांगतं की पहिली ढेकर आली की तुम्ही थांबावं. आता तुम्हाला कळलं पाहिजे
की आता आपलं पोट भरलेलं आहे, हे शरीराने तुम्हाला दिलेली प्रतिक्रिया असते, ही आपण समजून घ्यायची असते. एखाद्या यज्ञामध्ये आपण सगळ्यांनी कधी ना कधीतरी यज्ञ केलेला असेल, बसला असाल कुठेतरी, तेव्हा एकदम मधनं असं फटकन आवाज येतो. एखादी समिधा टाकली की फट असा आवाज येतो. मग आपण एकदम बघतो की आपल्या अंगावर काही उडलेलं नाही ना, ठिणगी वगैरे. तर वास्तविक काय असतं की आता समिधा घालायचं, थोडं थांब, असा त्याचा अर्थ असतो. ती एक यज्ञाकडनं आलेली प्रतिक्रिया असते. हा एक भाग तिथं खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे त्यांनी जे सांगितलेलं ते उत्तम सांगितलं, पण ह्याच्यातला हा 2 भाग की आपण अन्न घेताना पाहिजे तेवढंच घ्या आणि जास्त घेऊच नका. कारण जेवढं अन्न कमी तेवढं आपलं शरीर उत्तम राहतं. आपण जे ध्यान मार्गाने जातात त्यांचं ध्यान चांगलं लागतं. ज्यांना स्थिरता हवी असते ती स्थिरता उत्तम प्राप्त होते. जे अन्न जास्त घेतात त्याच्यात स्थूलता जास्त प्राप्त होते. आणि जेवढं अन्न कमी खातात, टेंबे स्वामींचा तुम्ही जर फोटो बघितला तर तुम्हाला दिसलं असेल की कसा सगळ्या अशा फासळ्या दिसतात किंवा त्याच्यावर, पण वाऱ्याच्या वेगाने चालायचे, म्हणजे पाण्यावरनं सुद्धा चालायचे. हे जे अन्न घ्यायचे, मग ते पाण्यामध्ये आधी बुडवायचे, मग त्याचं अन्न शिजवायचे, मग ते प्राण्यांना द्यायचं आणि उरलेलं मग खाणं. ही तपश्चर्या आहे की जी आपण सर्वसाधारण मनुष्य जर आत्ता म्हटलं तर ही आपण काही साध्य करू शकत नाही, या मार्गाने जाऊ शकत नाही. पण एवढं तरी नक्की घेऊ शकतो की जेवढी गरज आहे तेवढंच आपण शिजवलं पाहिजे. आणि हे देवाला पहिलं आपण प्रसाद जो देवाला दाखवला जातो, तर प्रसादचा मुळात अर्थ काय होतो की म्हणजे आलेला प्रतिसाद, म्हणजे त्या परमात्मीय तत्वाचा आलेला तुम्हाला प्रतिसाद जो आहे ते त्या अन्नात मिळतो. म्हणजे त्याच्या भावना, त्याचे गुण हे तुम्हाला त्या अन्नामध्ये तयार होतात. म्हणून आपण ताट जेव्हा ठेवलं जातं तेव्हा तो आपण घरात शिजवलेलं अन्न ठेवतो, पण जेव्हा त्याच्याभोवती पाणी फिरवतो आणि तो भगवंताला ते ग्रहण करायला सांगतो तेव्हा ते ताट उचलतो, त्याचा प्रसाद झालेला असतो. पदार्थ तेच असतात पण नक्कीच गुण बदललेला असतो. ही कृती ही आपण रोजच्या जेवणामध्ये करणं गरजेचं आहे. म्हणजे परांना ह्या भागामध्ये सांगितलं होतं आणि आमच्या गुरुजींनी सांगितलं, तुम्ही इडली सांबार खा, डोसा खा, अजून काही खा, पण प्रसाद दाखवायला तुम्ही म्हणजे देवतेला आवाहन करायला विसरू नका. त्याचं कारण असं की ती देवता तुमच्या देहाचा उत्तम ताबा घेते आणि अन्नातला दूषितपणा काढून टाकते. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सत्यनारायणाला होणारा प्रसाद, त्याला काही जण म्हणतात शिरा, तर शिरा नाही, शिरा हा इतर वेळा करतो त्याला शिरा म्हणतात, पण सत्यनारायणाला प्रसादच. पण तो इतर वेळा तसा किती सेम कंटेंट केला तरी तो होत नाही. त्याचं कारण असं की त्या विष्णू तत्वाला, त्या कृष्णाला जे आव्हान केलं जातं त्याचे गुण त्या वेळच्या वातावरणातनं, त्या गोष्टीतनं, त्या मंत्रातनं त्याच्यामध्ये उतरत असतात. जे माप दिले अगदी तेच माप घेऊन तुम्ही इतर वेळी जरी केला ना तरी ती चव येत नाही, हे सिद्ध आहे. आता एक दुसरा भाग असा असतो याच्यामध्ये की अन्न तयार करताना आपण काय करतो, म्हणजे दोष कुठनं घरामध्ये तयार होतात तुम्हाला सांगतो. आपण म्हणतो की 2 वेळच्या पोळ्या करून ठेवू, वेळ नसतो, 2 वेळच्या पोळ्या, 2 वेळचा भात, 2 वेळची भाजी त्याच्या. तर इथून खरं आपल्या स्वाध्यायाला सुरुवात होते. घरामधलं जे वातावरण असतं ते स्वाध्यायाला सुरुवात इथनंच होते की तुम्हाला जेवढं अन्न पाहिजे तेवढंच तुम्ही सकाळी शिजवलं पाहिजे आणि संध्याकाळी परत ताजं शिजवलं पाहिजे. कारण भाताचा गुणधर्म सुद्धा हा वात वाढवतो. म्हणजे शास्त्रीय वैद्यकीय शास्त्र आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर भात तुम्ही जर जास्त शिजवून लगेच ग्रहण केला नाहीत, जे जुन्या काळातले लोक काय करायचे, पहिल्या वाफेचा भात आणि वरण खायचे की ती खरं म्हणजे 5 वरण, भात, लिंबू, मीठ आणि तूप, हे जे पंचक्षार जे येतात हे तुमचा देह उत्तम ठेवतात. आपण काय करतो, सकाळचं वरण करून ठेवतो, संध्याकाळपर्यंत ठेवतो, भात संध्याकाळपर्यंत ठेवतो,
हे 2 घटक असे आहेत की त्याच्यामध्ये आम तयार होतो, वात तयार होतो. वास्तविक आपल्या विषयाशी याचा काही संबंध नाहीये, पण हे मुद्दामून का सांगितलं की भात 2 वेळेचा करत असेल तर 1 वेळेचा करा, थोडा आहे टाका, संध्याकाळी परत शिजवा. पण नाहीतर आत्ताच्या काळामध्ये ब्लड प्रेशर, वात किंवा शुगरचं जे मोस्टली जे प्रॉब्लेम्स आहेत हे फक्त आणि फक्त अन्नामधनं आलेले आहेत. कसं शिजवायचं, त्या अन्नाला तुम्ही मंत्राद्वारे गती कशी द्यायची. मागं आपण एका भागात सांगितलं होतं की अन्नपूर्णा घरामध्ये असणं हे खूप गरजेचं असतं. की त्या अन्नपूर्णा ही त्या अन्नपूर्णा म्हणजे काय, त्या अन्नातलं पूर्णत्व म्हणजे सगळे जीवनसत्व असो काही असो ह्याच्यावरती तिचा ताबा असतो. आपल्याला वाटतं की अन्नपूर्णाची मूर्ती आहे फक्त, ती मूर्ती नाहीये, ती एक शक्ती आहे. पण ती शक्ती जेव्हा जागृत होते तेव्हा तिचं तुम्ही आवाहन करणार आहे, म्हणजे तोपर्यंत ती जागेवरच असते. आपल्या स्टाफ मधली 4 माणसं काम करत असेल तर ज्याला तुम्ही हाक मारता तोच तुमच्याकडे येतो. उगाच त्यांनी एकाला हाक मारल्यावरती तो दुसरे जण येत नाही, ते बघतील जास्त. तसं तत्वांचं आहे. मग ह्या आपल्या घरामधला स्वाध्याय किंवा अध्यात्म हे इथपासनं अन्नापासनं चालू होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की नित्याची स्तोत्र. आता एका कमेंट्समध्ये एकाने सांगितले घोराष्टक जे स्तोत्र आहे, ह्याला काही जण घोराष्टक म्हणतात, काही घोर अष्टकम म्हणतात. तर घोर हे स्तोत्र कसं वाचावं किंवा हे का लिहिलं गेलेलं, एकाने असं आता मागच्या एका भागामध्ये विचारलं होतं. कधी म्हणावं. मुळात कसं आहे की घरातली स्त्री जे अन्न शिजवत असते ते अन्न शिजवताना काही विशिष्टच मंत्र तुम्ही म्हणू शकता, पण तसं न होता बरेच जण विष्णू सहस्त्रनाम असो, रामरक्षा असो, आपलं अथर्व शीर्ष असो, हे म्हणता म्हणता किंवा अजून काही अशी स्तोत्र आहेत की दीर्घ स्वरूपाची आहेत, ती अन्न म्हणता म्हणता शिजवताना, भाजी चिरताना, भाजी करताना ही म्हणतात. ह्याचा सगळ्याचा परिणाम त्या अन्नामध्ये होतो, म्हणजे अन्नामध्ये उतरतो. म्हणून कायम लक्षात ठेवलं पाहिजे की साधना, स्तोत्र, पोथी ह्याचा एक ठराविक काळ आपण स्थिरतेने देणं गरजेचं आहे. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा